उत्तर देण्यासाठी माझ्या समोर प्रश्न करत राहील, मग ती उत्तर काय म्हणून देणार, काय म्हणून देणार? येण्याची वेळ झाली. तुझे नेत्र लागले होते. हो ना, अगदी खरंय. आणि मी लगबगीनं आलो ना. केव्हा येशील याचकडे लक्ष वेधून राहिला होता. मित्रांना सांगितलं आता मला जास्त वेळ तुमच्या समोर थांबता येणार नाही, मला गेलं पाहिजे, कारण माझे आई बाबा वाट पाहत असणार. पण आई माझं नित्याचं कर्तव्य. जिने वाहिले 9 मास होते, जिने वाहिले 9 मास होते, जिने चिंतिले कल्याण माझे, जिला पाहुनी हो मोदलीला, नमस्कार त्या जन्मदा माऊलीला. परमेश्वर सदैव सुखी करो. तुझ्या मुखातून निघणारे हे बोबडे बोल ऐकले ना की मन कुठल्या कुठं स्थिरावलं जात. बाळा, पण खरं सांगू, काय झालं? तू माझ्या येण्याकडे लक्ष लावून होतीस, पण मी लगबगीनं का आलो? का? आज खूप खेळ खेळले. खरं? हो हो, प्रकार देखील प्रकार देखील वेगवेगळे. पण काय झालं? काय झालं? सर्वांपेक्षा जास्त धावपळ माझी झाली. अरे वा. त्यामुळे ना मला भूक खूप लागली, म्हणून मी सांगितलं आता तुमचे खेळ मला नको, मला भूक लागलेली आहे, लवकर जाणार आणि पोटभर जेवणार. आपण जास्त धावपळ करायची नाही. काय माहितीये का, या वयात जर का तू जास्त धावपळ केलीस ना, पुढे मोठे होणार, नंतर त्रास होत राहणार, आणि मग तुला माझे शब्द आठवतील. किंवा त्रास नको, जास्त धावू नको. कोणता त्रास अजून आपल्याला पर्व गाठायचे, आपल्या जीवनाचं जीवनरहस्य पूर्ण करायचंय. तेव्हा एवढ्या वयात खेळण्या बागडण्याचे जरी दिवस असले ना, तरी थोडंच खेळायचं. आई, कळलं? आता नाही खेळणार तर काय, म्हातारा खेळायचं पण थोडं. मला माहिती मी अगोदर काय चित्त हार घ्यायची नाही, चित्त हार घेणारा मी नव्हे. अगदी खरं. त्यामुळे काय, आणि मुलगा कुणाचा? माझ्या वाट्याला जे येईल ते मी स्वीकारत असतो. मला हे तेच हाच खेळ खेळणार, तोच खेळ खेळणार असं माझं. आणि नाही, हे शब्द तुझ्या मुखातून कधीच येणार नाही. माझा पण आत्मविश्वास आहे. बाबा आले नाही? नाही. बाबा येतील, पण मला भूक लागली. काय? चल ना, काहीतरी दे ना खायला. आई तू रडतेस? बाळा, काय झालं आई? माया ममतेनं वात्सल्यानं तुला वाढविण्याचं कर्तव्य करते खरी, पण ज्या आई बापानं मुलांवर संस्कार करावे, मुलांचे लढीवार पुरवावे, त्यांना हवं नको ते द्यावं, तेच आमच्याकडून नाही रे होत. असं काय म्हणतेस? जे माझ्या बाळाला हवं नको ते देण्यासाठी कुठेतरी आम्ही कमनशिबी ठरली राहतो. आई, वेळोवेळी आल्यानंतर तुला भूक लागते, पण घरात जर का अन्न नसेल तर काय म्हणून तुला वळायचं? तुझ्या भुकीचं शांतवत कसं करायचं? हा एकच प्रश्न मनाच्या ठिकाणी लागून राहतोय. मी पण वेळात नाही रे, विसरूनच गेलो. असं पण आई, म्हणूस. खरं सांगू, तू आतापर्यंत मला काही कमी केलं नाही. तुझं प्रेम आहे ना, त्या प्रेमानंच माझं पोट भरतं. आणि तुला पाहिलं, बाबाला पाहिलं की भूक कुठच्या तुला पण तुला भूक लागली ना, आशीला जागा आहे ती म्हणजे कोणती माहितीये का? तुझे बाबा मला जाताना सांगून गेले, आज काही मिळेल या अपेक्षेनं मी बाहेर जातोय. बाबा आहे ना, लवकरात लवकर येईन, काहीतरी घेऊन येईन. मग बाबा येईपर्यंत येण्याची वेळ झालेली आहे.
करत्या पुरुषानं घरचा मार्ग धरला की घरची माणसं त्याची वाट पाहत असतात की आपला करता पुरुष आपल्यासाठी काहीतरी घेऊन येणार. काय फक्त माझं दुर्दैव माझ्या सोबत आहे आणि या दुर्दैवाच्या फेऱ्यात हा क्रोड फिरतोय खरा, पण अंतरी असणार दुःख नेत्रावाटे वाहता उपयोगाचं नाही. तरी जर का वाहिलं असेल तर आत्मविश्वास आपल्या माणसाचा हमला होईल. मग नाही, मनात असणाऱ्या भावना व्यक्त करायच्या. तुला भूक लागली ना? बाबा राहिले कुठे? कोण कृपी आवाज येतोय. बाबा रे, बाबा रे. बाबा, बाबा. सदैव कल्याण. बाबा पाणी घेऊन येते. काय झालं? समज पडेल. तुम्ही घेणं का? काय झालं? नित्याचं कर्म मी माझं कार्य परिपूर्ण करत असतो ग, मग आणि माघारी येताना तुमच्या भेटीसाठी येण्यासाठी उत्सुक असतो. हो. ती उत्सुकता नित्याची असताना सुद्धा मग पण बाळ आपला हर्षभरीत आहे आणि हर्षभरीत असणारा बाळ आपल्या जवळ पाहतोय. त्याचं मुळाशी कारण आहे. माझं का आहे? बाळाचा आनंद महत्वाचा आहे. हो. तो हर्षवरीत का होतोय माहितीये का? का? मी आत्ताच त्याला म्हटलं, काय? बाळा बाबा बाहेर गेले, काहीतरी मिळेल या अपेक्षेनं गेले खरे, काहीतरी घेऊन येतील आणि तुझ्या भुकेचं शांत पण होईल. आणि म्हणूनच तो तुमच्याकडं आतुरतेनं हर्षभरीत होऊन पाहतोय. आज काही मिळालं का हो तुम्हाला? रुपी, काही घेऊन आलात का हो? जर काही घेऊन आला असाल तर माझ्या बाळाच्या भुकेसाठी द्या ना हो. रुपी, दारिद्र्य हे शाप की वरदान याचा उलगड आजपर्यंत मला झाला नाही ग. दारिद्र्य हे शाप की वरदान याचा उलगड आजपर्यंत मला झाला नाही. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? नेहमी येतो त्याच प्रकारे रित्या हसते. आज सुद्धा हा तुझा पती सौभाग्याची देवता रिकाम्या हसताना या झोपडीपर्यंत आली. मोठ्या आशेनं होते हो. आज तरी माझ्या बाळाची भुकेचं शांतपण करण्याचं वेळ आमच्या नशिबी तो परमेश्वर आनंदात देईल. पण आजही आशेच्या अंगणात निराशेचे कोळसे पसरवावे आणि हृदयाचे चिन्ह आई अशी काय करतेस? तुम्ही रडू लागलात तर मी काय करू? मला नाही भूक लागली. या वयात सुद्धा तू सुज्ञ झाल्यासारखा बोलतोयस रे. या वयात सुद्धा तुला पूर्ण ज्ञान आल्यासारखं तू बोलतोय. मुखातून निघणारा एक शब्द बोलत्याप्रमाणे बाहेर पडतोय, पण तो काचाचा वेध घेतोय. बाबा, आई, अगं मला नाही भूक लागली. तुम्हाला पाहिलं ना, आणि माझी भूक कुठेतरी गेली. हो मला नको जेवण. पण एक सांगू तुला भोजन नकोय? मला जेवण नको. पण काय? बाबा, आई, काय झालं? आज आम्ही ना, बोल ना, बोल बाळा, काय आज काय? आज आम्ही सर्व मित्र एकत्र गोळा होतो. खेळ खंडोबा झाला. पण तेव्हा प्रत्येकानं काही ना काहीतरी न्याहारी आणावी, तसं रोजचं. पण आज मी पाहिलं. काय पाहिलंस तू? माझं आश्चर्य काय पाहिलं? माझे मित्र आणि त्यांचे आई बाबा त्या सर्वांसाठी ना आवडीनं गोमातेचं गाईचं दूध घेऊन येत होते. आणि ती मुलं ना फार मोठ्या आनंदानं ते दूध प्राशन करत होते. मला जेवण नको, मला वरण भात नको, मला दही भात नको, मला दूध मिळेल. मला दूध हवं. मला फक्त काय शब्द त्याच्या मुखातून निघणाऱ्या शब्दाने आमच्या हृदयात त्याला भोजन नको, त्याला अन्न नकोय, त्याला हवाय तो पोरस हवाय ग. एखादी धेनू सुद्धा आपल्या सानिध्यात नाही, जेणेकरून त्या धेनूच्या आधारे आपला उदरनिर्वाह आपण करू शकतो. मग मला सांग
भार्गव देतो असती तर याच्या भूकेचं शांतवन करण्यासाठी याच्या इच्छेची परिपूर्तता करण्यासाठी दूध देऊ शकले असते पण याला हवं ते याच्या इच्छेची परिपूर्तता कशी होणार आहे सांगा म्हणते ना आईचं हृदय आहे तुझं. आई बापाने जर का पोराची इच्छा पूर्ण केली नसेल तर आई बाप म्हणण्याच्या योग्यतेच नाही आईचं हृदय आणि पिळवते. आम्ही अगदी कमनशिबी अशाच ठरलो परमेश्वरानं ओझळी दिला पण ते ओझळून सांभाळता नाही हो. हातावर देऊन कोपरा दैवाचं चक्र आमच्या पासून नाही हो आम्हाला साथ देऊ शकत आपली व्यथा आपल्या बाळाला कळता उपयोगाची नाही याला त्याला जर समजलं असेल तर आपल्याबद्दल त्याचा विचार काय होईल मग याला दूध कसं द्यायचं याला दूध कसं देऊ इतर जवळ मागण्यासाठी गेलो तर कोणीच आम्हाला देणार ते नाही देण्यासाठी आमच्याकडे पहिल्यानंतर नकार दर्शवतील याच्यासाठी मग एकच करावं माझ्या एका प्रश्नाचं उत्तर मिळेल काय हवं आपल्या जवळ सातूचं पीठ आहे का आहे का तुझ्या सगळंही पीठ आहे का? स्वामी सातूच पीठ होत पण ते संपलं होतं पण थोडस असं किंचित जरी असलं ना कोणत्या तरी त्या सातूच्या पिठाला ना काय करू थोडं पाण्यात घोलव हा त्याला रंग दुधाचा येईल ते पाणी घेऊन ये हे तुला आणि मला माहित आपल्या बाळाला कळतं उपयोगाचं नाही का धैर्याचं त्याला काय समजायचं नाही हे मी समजावं सातूच्या पिठानं पाणी घालून त्याला दूध म्हणून द्यावं पण दुधाची चव आणि त्या सातूच्या पिठाची चव नाही कवायच्या बाळाला कळणार मग तेव्हा हो बाळ जा 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 काय ते मी बघतो. तुला गोरस आणायला गेली दूध आणायला गेली काय करता? होय तर. हा, म्हणजे माझी इच्छा पूर्ण होणार मित्रांना मी सांगितलं होतं असंच हो माझे आई बाबा मला काही नाही म्हणत नाही हो देणार ते म्हणत होते आमच्यासारखं नाही तुला एवढं प्यायला मिळणार पण आपल्या बाळाची इच्छा पूर्ण करणार ते फक्त आई बा हो. विचारू तो कोण करणार मला तुझी इच्छा आई काय ती करायची आई आहे ती कोणत्याही गोष्टीचा त्याला संशय येता उपयोगाचा नाही नेत्र बाळ तुला गोरस प्यायचा होता ना हो तुला गाईचं दूध हवं होतं हा त्या दुधाची चव तुला टाकायची आहे हा हे घे गोरस हे घे गाई घे ना विचार कसला करतेस बाबा काय झालं आई बाळा हे गाईचं दूध आहे हो हो हे पहा मी सुद्धा प्रसन्न काय चव आहे हे गाईचं दूध आहे हा गोरस आहे बाळा मित्रांनी आपल्या वाट्याचं मला थोडं प्यायला दिलेलं हा. पण ती चव वेगळी होती हे असं काय त्या गोरसाची चव वेगळी होती हो हा शुद्ध गोरस आहे कदाचित त्यात काहीतरी टाकलेलं असेल हा जेणेकरून त्याची चव तुला थोडी वेगळी लागली असेल हा. पण हा शुद्ध गोरस आहे होय ना? याची चव कशी लागली हे बाळा, हे बाळा. आई अगं असं काय करतेस अशी कामाची इच्छा पूर्ण केलीस खूप शांत झाली. बाळा मला खूप आनंद आहे आता मी ताट मानेने सांगणार मित्रांना माझ्या आई बाबांनी मला देखील गाईचं दूध दिलं आणि उद्यापासून रोज मिळणार हो ना तुला नित्यशा गाईचं दूध मिळणार हा तुझ्या पित्याचा शब्द आहे पण
गोरस प्राशन केलास. हो. आता तुझी विश्रांतीची वेळ झाली. हा. त्यांनी ज्या गोष्टीची भीती होती तोच प्रश्न त्याने उभा केला. या प्रश्नाला तर मला नेहमी मिळणार. त्या प्रश्नाला उत्तर शोधूया, पण त्याची आई! विश्रांतीची वेळ झाली. ए, आई! नंतर आपण बोलू. अगं, पोट भरलं मला. झोप येते. मला झोपव ना. हा? हा? मांडीवर घेऊन बाबा. आई झोप. आई अंगाई मी काही आई अंगाई बाबा तुम्ही आता कुठे जाणार नाही ना? नाही, तुझ्या जवळच आहे बाळा. आणि मला उद्यापासून रोज रोज गोरस देणार. होय ना? रोज काही हरकत नाही. त्याची व्यवस्था पितात. बाळा, शांत झोपायचं, रडायचं नाही. रडायचं नाही. बाळा, तू जन्माला आलास आणि सौख्य आई बाबाला देण्यासाठी तयार झालास. तुझ्यासाठी आम्ही आहोत आणि आमच्यासाठी तू आहेस. याच्यासाठी झोपायचं, निजायचं, नीच बाळा नीच. निजरे निजलडी बाळा, निजरे निजलडी बाळा, निजलडी बाळा. जन्मला तू ओरे तुळाला, दुर्धर जीवनाचा प्रवास करत असताना पोराला सुद्धा असं बसवावं लागतं. एका ब्राह्मणाला मग आपलं जीवन जगू पोराच्या इच्छेची परिपूर्णता आम्ही आज दिवस केली. आपण जन्माला आलो. पण पुन्हा त्या पोरानं मागितल्यानंतर साधूच्या पिठानंच त्याच्या इच्छेची परिपूर्णता केली जाणार आहे का हो? हे दुःख अनावृत आहे. कसं हो? हे अश्रू तुझे नेत्राच्या बाहेर येत आहे. आता याच्या पुढे हे अश्रू बाहेर येणार नाही. त्याच्या मुळाचे कारण आहे. अहो 18 विश्व दारिद्र्य तर आपली पाठ सोडत नाही. मग आपल्या बाळाची इच्छा पूर्ण करू शकत नाही तर आम्ही बाळाला जन्म देऊन करत आहोत. त्या दारिद्र्यात आता आपल्याला जगायचं. असंच जर जीवन असेल तर या जीवनाला जगून तरी उपयोग का? असंच जर जीवन जगायचं असेल तर का जीवनाचा आस्वाद चाखावा? म्हणजे तुम्हाला क्षणाक्षणाला जर दुःख डोळ्यासमोर उभं राहत असेल तर जगण्याला अर्थ नाही. याच्यासाठी का आजपर्यंत झाला तो संसार, आजपर्यंत तुझी माझी सोबत झाली. तुला शब्द दिला होता तुझं जीवन सुखमय बनवी. आपण एकत्र आल्यानंतर पुत्ररत्न आपल्याला प्राप्त झालं. अर्थात सुखाचे दिवस येतील असा प्रसंग निर्माण होईल असं वाटत होतं, पण आज नाही. मग तुम्हाला काय करायचंय? एकच करायचंय. काय विचार तुम्ही केला? आपल्या तिघात सहित मला एकच करायचंय, ते आत्महत्या. काय होण्यासाठी तयार झाला? एका क्षणात तुमच्या मुखातून शब्द बाहेर पडले. परमेश्वरानं पाठ फिरवली. 18 विश्व दारिद्र्य पाठ सोडत नाही. मग हे जीवन जगण्यापेक्षा आपलं तिघांचं जीवन संपवायचंय. रोज दुःख मला सांगा हो, या चिमुकल्या पोराने काय अपराध
केलाय. रोज दुःख पण पाहण्यापेक्षा आपल्या बापा बरोबर त्याचाही शेवट करावा. रोज दुःख पाहण्यापेक्षा हे दुःख संपवायचंय मला. रोज आपला पोर आपल्याजवळ आशेनं पाहणार ती आशा मला संपवायची आहे. मी निर्धन आहे हे त्याला समजायच्या अगोदर आपण संपणं गरजेचं आहे. याच्यासाठी आपल्याला एकच ठीक केलं आहे पाहिजे. स्वामी. आपला हा पुत्र, आपला हा पोर, तू, मी, आपल्या तिघांनाही संपवायचं. ठीक आहे. तुम्ही जर का विचार केला तर या 18 विश्व दारिद्र्यात राहण्यापेक्षा तुमच्या मताशी मी सहभागी आहे. अर्थात आपल्याला आपल्या जीवनाचं सेवन करायचं, हे जीवन आपल्याला जगवायचं आहे. त्याच्यासाठी अर्धांगिनी या शब्दाला चांगलीच ग, अर्धांगिनी. पतीचं सुख आणि पतीचं दुःख हे आपलं दुःख आहे. हे जाणूनच तू माझ्या सोबत चाल. स्वामी. अश्रुपुष, चला. अश्रुपुष. आठवले शब्द काय? नाही, आपलं नाही, जीवन संपवायचं. नाही, जीवन संपवायचं नाही. नाही, जीवन संपवायचं नाही. मरण्याची गरज नाही. आता तर तुम्ही म्हणाला सगळ्याचे गुमेद डोळ्यासमोर दिसतात. असह्य झालेलं जीवन जगण्यापेक्षा ते संपवायला हवंय. आणि क्षणार्धात तुमच्या कृपी मनात परिवर्तन क्षणार्धात माझ्या बदल झाला. जगण्याची आशा वाटते तुम्हाला. मला एक आशेचा किरण दिसू लागला. आशेचं किरण सहस्र किरणाने उजाडणारा तो सूर्य धारण्याचं एक आशेचं किरण म्हणजे माझ्या समोर येऊ लागलं. एकच. काय? या विश्वाच्या ठिकाणी सर्वश्रेष्ठ नातं कोणतं? मित्रत्वाचं. मैत्रीचं नातं. हो. आणि तोच माझा मित्र अजून जिवंत आहे. ज्यानं मला कधीतरी गुरुकुलात माझ्या गुरुआश्रमी मला शब्द दिला होता, हे मित्रा, कोणता? जेव्हा केव्हा तुला गरज भासेल तेव्हा ये 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 माझ्याजवळ ये. तुझी कोणती इच्छा पूर्ण करण्यासाठी मी तर तोच तोच राजा द्रुपद. हो. राजा आशेचं किरण म्हणजे राजा द्रुपद. होय. त्यांच्यापर्यंत जाऊ. पांचाल नगरीचा राजा द्रुपद याने मला आशेचा किरण दाखवलाय. मैत्रीचा शब्द त्याचा आहे. अर्थात मरण्याची गरज नाही. मला कोणतं ना कोणतं तरी तो सहाय्य करेल. माझ्या मित्राला बोलल्याप्रमाणे मी गोरच देणार. आता एकच करायचंय. मी तुम्हाला कृपांपर्यंत सोडेन. हा. तुझ्या माहेरी तुला सोडेन. मी येईपर्यंत तुम्हाला तिथं थांबायचंय. अहो, पण- हो पण म्हणजे का आपल्याला तिथं थांबायचंय. मी जाऊन येतो. ठीक तर आहे. नंतर आपण तुझ्याशी मी जर काही इथे राहिलं तर बाळा, बाळा, जो बाळा, आपल्याला आजोळी निघायचं. काय? माझ्यावर जायचंय तुला. हे कधी ठरलं? आता तू झोपलास तेव्हा. झोपला असताना मग काय? आता ठीक आहे. काय झालं? मामाजवळ जाताना वर्ष नाही तुला. नाही, ते मित्र लागे भरणार होते. त्यांनाही घेऊन जा. नको नको नको. आपण जाऊया. मला त्यांना काही नंतर सांगेल आल्यावर. जाऊया. चला.